आज जी इंद्रायणी वाहती या ठिकाणी जे पाणी आहे हे कसं आहे? इंद्रायणी तर पवित्रच आहे, हां पण या निसर्गाच्या वातावरणानं कंपनीनं असणारं हां त्याचं प्रदूषण झालेलं आहे. हां त्याच्याकडे असणारं सरकारने आणि सर्व जनता जनार्दनाने त्याच्याकडे लक्ष द्यावं. इंद्रायणी सेवा फाउंडेशन गेली 7 वर्ष झाले काम करते, मात्र याचा जनसामान्य लोकांमध्ये सहवास कमी असल्यामुळेच याचा इफेक्ट पडत नाही असं काही आहे का? नाही, अनेक संस्था काम करतात, परंतु म्हणावं असं सरकार त्याकडे लक्ष देत नाही. बरोबर. या बाबतीत तुम्हाला काय वाटतं? यासाठी काय करायला पाहिजे? आता प्रस्थान वारी जवळ आलेली आहे. आता सरकारनं आता माऊलींची वारी जवळ आली, त्यामुळं ह्याच्याकडं अनेक वारकरी असणारे शुद्ध भावनेनं, कारण भाविक या ठिकाणी तीर्थ स्नान करतात आणि तीर्थ प्राशन करतात, तर त्यासाठी त्यांच्या आरोग्याला धोकादायक होण्यासारखी बाब आहे का? आहे. तर मग यासाठी इतर लोकांनी यासाठी काय दक्षता द्यावी? जशी उत्तर मध्य प्रदेशमध्ये नर्मदेची स्वच्छता आहे, तशी इथं स्वच्छता पाहिजे. निश्चितच. अजून महाराज दुसरे अजून कोण आहेत का तुमच्या सोबत? आहेत की नाही? हां, ओके, बरं, ठीक आहे, धन्यवाद. आपलं नाव काय महाराज? लक्ष्मण महाराज देवकर. लक्ष्मण महाराज देवकर, आपण जे बोललात अतिशय सत्य आहे. कारण इंद्रायणी ही सातत्यपूर्ण वाहते, मात्र ती अतिशय कधी मानवाने केलेली खराब दुष्कृत्य ते नीट करण्यास सार्वत्रिक येणं काळाची गरज आहे. बरोबर आहे. धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहताय आज नदी ही खूप घाण झालेली आहे आणि त्यास प्रशासनाने त्वरित लक्ष केंद्रित करून स्वच्छ आणि निर्मळ करावे. कारण वाहती ती इंद्रायणी आहे, तिला स्वच्छ करण्यास प्रशासनाने सहकार्य देऊन निश्चित चांगला बदल करावा. इंद्रायणी सेवा फाउंडेशनच्या वतीने चालू असलेल्या या मोहिमेस आम्ही प्रखरतेने आपणास 2 वेळा उपोषण करून सुद्धा प्रशासन दुर्लक्ष करतं. याचंच सामान्य जनतेला आणि इतरही लोकांना पडलेला हा संभ्रम आहे. हा प्रशासनाने लवकरात लवकर दूर करून कलेक्टर साहेबांनी याबाबत येणाऱ्या वारी काळामध्ये लाखो वारकरी येणार आहेत, तर यांनी तीर्थस्नान करावे किंवा नाही आणि पाणी तीर्थप्राशन प्यावे किंवा नाही याबाबत त्वरित स्पष्टीकरण द्यावं. कारण लाखो वारकऱ्यांना जर उद्या काही झालं तर यास जबाबदार कोण, याचं उत्तर कलेक्टर साहेबांनी निश्चित द्यावं. कारण या ठिकाणी वाहते ती इंद्रायणी स्वच्छ निर्मळ आहे, त्यास मानवाने खराब केलेली आहे आणि प्रशासनही त्या ठिकाणी बघायची भूमिका घेते. ह्या दुःखद वेदना आहेत. तेव्हा आपण जागृतीने येथील प्रशासन, आळंदी नगरपरिषद यांनी सुद्धा याकडे विशेष लक्ष केंद्रित करून जे अस्ताव्यस्त इंद्रायणीची अवस्था आहे ती बदलण्यात सहकार्याची भूमिका करून त्वरित इंद्रायणी स्वच्छ निर्मळ करण्यात येणाऱ्या लाखो भाविकांना स्वच्छ निर्मळ पाणी द्यावं आणि पिण्याची सुव्यवस्थाही आळंदी येणाऱ्या वारकरींना, भाविक भक्तांना चांगलं द्यावं, हीच आग्रहाची विनंती. हे केमिकल दिवसा ढवळ्या न सोडता रात्रीचे सोडण्याचे प्रकार असल्याने आज नदीमध्ये संपूर्णतः केमिकलमय अवस्था आहे. आणि या पंचवार्षिकमध्ये झालेल्या लोकशाहीच्या निवडणुकीतून बघा उत्तर आपल्याला कसं दिलंय. निश्चित यावर विचार करणे गरजेचे आहे. प्रशासन कोणाचंही तयार हो, मात्र नदीवर तुम्ही सहजरित्या अत्याचार करून जनसामान्यांच्या जीवाशी खेळणे कधी बंद करणार आहात? इंद्रायणी सेवा फाउंडेशन सातत्यपूर्ण याबाबत सत्य मांडत राहतं, मात्र प्रशासन सुस्तपणे ऐकण्याची भूमिका घेऊन त्यावर कुठलीही कार्यवाही करत नाही, हेच सत्य आहे.